आज गायत्रीच्या ग्रॅज्युएशनचा रिझल्ट येणार होता। तिला माहीत होतं की तिला मार्क छानच पडणार आहेत। ती खूप आनंदात कॉलेजला गेली आणि तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारू लागली। त्या सगळ्याच एकमेकींना म्हणू लागल्या की यानंतर आपण कधी भेटू का नाही माहीत नाही, पण कोण कुठे असेल, कोण काय करत असेल याबाबत सुद्धा आपल्याला कळणार नाही। तिची मैत्रीण म्हणाली की माझं तर फिक्स आहे बाई, आता शिक्षण झालं की लगेच बाबा माझं लग्न लावून देणार आहेत आणि मग मी घर आणि फक्त घरदार सांभाळणार आहे। पण गायत्री म्हणाली की माझं तर फिक्स आहे, मी तर IAS बनणार आहे आणि मी आताच लग्न करणार नाही। आता शिक, माझं वय 21 वर्ष आहे। खरंच गायत्री, परंतु तुझे बाबा तयार होतील का? कारण तुझ्या वडिलांनी खूप मुश्किलीने तुला कॉलेजमध्ये लावलं आहे। गायत्री म्हणाली की जेव्हाचं तेव्हा पाहता येईल, पण आपण कशासाठी आलो आहोत ते पहिलं काम करू। आणि सगळे आपापल्या रिझल्ट पाहण्यासाठी गेले। गायत्रीच्या एका मैत्रिणीला 72% आणि दुसऱ्या मैत्रिणीला 60% पडले होते आणि गायत्रीला 92% पडले होते। गायत्री खूप खुश होते। ती तिच्या मैत्रिणीला म्हणते की एवढे मार्क पाहिल्यावर नक्कीच माझे बाबा मला अजून शिकण्यासाठी देत असतात। नंतर सगळे आपापल्या घरी गेले। गायत्रीने घरी येऊन पाहिले की तिची मोठी बहीण आली होती। गायत्री तिला पाहून खुश झाली आणि म्हणाली की दाजी कुठे आहेत, ते दिसत नाहीत। तिची बहीण म्हणते की त्यांना काहीतरी काम होतं त्यामुळे ते आले नाहीत, ते 2 दिवसांनी येणार आहेत पाहुण्यांसोबत। पाहुण्यांसोबत? आणि कोणत्या पाहुण्यांसोबत? गायत्रीने तिच्या बहिणीला प्रश्न केला। अगं, तुझ्या दाजीच्या ओळखीचे तुला बघण्यासाठी 2 दिवसांनी पाहुणे येणार आहेत। दाजीने तुझा फोटो त्यांना दाखवला आहे, त्यांना तो पसंत आहेस। गायत्री तिच्या वडिलांपाशी गेली आणि म्हणाली की बाबा, तुम्ही म्हणला होता की 90%च्या पुढे जर मार्क पडले तर तुम्ही मला IAS ची तयारी करून देणार आहात। गायत्री खूप रडू लागली। तिचे बाबा म्हणाले की मी म्हणालो ते खूप दिवस झालं। गायत्री, तुझा चेहरा खूप काळा पडला आहे, जाऊन फ्रेश होऊन ये। मध्येच गायत्रीची आई म्हणाली। गायत्री तेथून उठून गेली आणि तिच्या रूममध्ये जाऊन लॉक करून रडत बसली। संध्याकाळी ती जेवली सुद्धा नाही। 2 दिवसांनी तिचे दाजी काही पाहुण्यांसोबत आले। मनावर दगड ठेवून गायत्री तयार झाली आणि तिची बहीण मीनल सोबत ती पाहुण्यांना चहा घेऊन बाहेर आली। गायत्री दिसायला थोडीशी सावळी होती, पण नाकी डोळी खूप सुंदर होती। मुलांकडच्यांना गायत्री आधीच पसंत होती, फक्त बघण्याचा कार्यक्रम त्यांना करायचा होता। एक 4 व्हीलर आणि 5 लाख हुंडा असं ठरवून गायत्रीचं लग्न जमलं। पाहुणे निघून गेले, पण तिची बहीण मीनल आणि तिचा नवरा राजू तिथेच होते। संध्याकाळी गायत्री त्या दोघांना खूप समजावते की मला अजून शिकायचे आहे, माझं वय लग्नाचं अजून जास्त झालं नाही, मला IAS ची तयारी करायची आहे। जर मी यामध्ये पास नाही झाली तर तुम्ही म्हणसाल तिथे मी लग्न करायला तयार आहे। गायत्रीच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं आणि त्याचा काही सुद्धा फायदा झाला नाही। तिचे दाजी म्हणू लागले की मुलगा चांगला नोकरी करतो, शहरात राहतो, तुला कोणताच त्रास होणार नाही। गायत्री विचार करते की आता कोणालाच काही सांगून फायदा नाही, कारण का हे लोक माझे लग्न केल्याशिवाय राहणारच नाहीत। एका महिन्यानंतर गायत्रीच्या लग्नाची तारीख निघाली। गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याने आधी सांगितलं होतं की फक्त मुलगी घरात काम करेल, तिला बाहेर जाऊन काम करण्याची अजिबात गरज नाही आणि आमच्या घराण्यात सुना घराच्या बाहेर जाऊन काम करत नाहीत। तरी पण गायत्री तिचा अभ्यास सुरू ठेवते। आधीपासूनच ती अभ्यासात हुशार होती। गायत्रीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच UPSCची प्री एक्झाम तारीख होती। गायत्रीला हळद लागली। दुसऱ्या दिवशी तिचा विवाह होता। गायत्रीच्या चेहऱ्यावर
खूप टेन्शन होतं. गायत्रीच्या दोन्ही पण मैत्रिणी लग्नाला आल्या होत्या आणि त्या पण तिला म्हणाल्या की आयस हे खूळ डोक्यातून काढून टाक आणि तुझ्या नवऱ्यासोबत आनंदाने राहा. पण गायत्रीने विचार केला होता की लग्नाच्या आधीच पळून जायचं. गायत्रीने तिचा दरवाजा लॉक केला आणि तिने एक पत्र लिहिलं आणि ती कशी तरी सगळ्यांच्या नजरा चोरून निघून गेली. लग्नासाठी तिची बहीण आणि काही मैत्रिणी तिला नेण्यासाठी आल्या, परंतु तिथं नवरीचे कपडे तसेच होते आणि गायत्री तिथे कुठेच दिसत नव्हती. मीनलने पटकन तिच्या नवऱ्याला बोलावलं आणि गायत्री कुठेच नाही म्हणून सांगितलं. गायत्रीचे दाजी तिला सगळीकडे शोधू लागले. काही माणसे त्याने तिच्या शोधात लावले आणि इकडे गायत्रीची बहीण मीनल गायत्रीने ठेवलेले पत्र वाचू लागली. मी गायत्री माझ्या मर्जीने या लग्नातून पळून चालली आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मला IASची तयारी करायची आहे, पण तुम्ही कोणीच मला समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्यामुळे मी सगळं सोडून निघाले आहे. जेव्हा मी काहीतरी बनेल तेव्हाच तुमच्यासमोर येईल. जर मी काही नाही बनली तर मी या जगातूनच जाणार आहे. मी माझ्या स्वतःची काळजी घेईन. आई तू काळजी करू नको, तू फक्त बाबाची काळजी घे. मीनल ताई, लग्नाच्या आधी तुझी पण काहीतरी स्वप्ने होती आणि तू ते स्वप्न लग्न करून पूर्ण करू शकली नाही. पण ताई, मी असं करणार नाही. मला माझे स्वप्न पूर्ण करायचं आहे. तुझ्या एवढं माझं मोठं मन नाही. मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे. पत्र वाचून झाल्यावर मीनल आणि तिची आई खूप रडत होते. तिचे बाबा तर कोणालाच काही बोलत नव्हते. मीनलचे दाजी तर मुलाकडच्या माणसांना हात जोडून माफी मागत होते आणि ते मुलाकडचे खूप सारे वाईट साईड बोलत होते. काही माणसे म्हणू लागली की नक्कीच गायत्री तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे आणि हे माणसे खोटं बोलत आहे की ती IASचं तयारी करण्यासाठी गेली आहे. खूप दिवस गायत्रीच्या घरचे घराच्या बाहेर निघाले नाहीत. घरातून पळून गेल्यानंतर गायत्री रेल्वे स्टेशनवर पोहोचली आणि तिथून ती दिल्लीला गेली, कारण तिथेच एक्झाम होणार होती. पण तिथे गेल्यावर गायत्रीला पश्चाताप होऊ लागला. तिने एक्झाम तर दिली, पण डोक्यात हजारो प्रश्न होते की आपण पळून चूक तर केली नाही ना. ती दिल्लीलाच राहिली. जाताना ती तिचे सगळे कागदपत्रे घेऊन गेली होती. त्यामुळे तिने आसपास नोकरी शोधली आणि नोकरी शोधून तेथून एका भाड्याच्या खोलीत राहू लागली. काही महिन्यानंतर गायत्रीने जी एक्झाम दिली होती त्याचा रिझल्ट आला. त्या रिझल्टमध्ये गायत्रीचं नाव नव्हतं. त्यामुळे गायत्री खूप रडली. तिचा रिझल्ट नाही आला म्हणून तिला खूप दुःख झालं. तिने हिम्मत करून आईला फोन केला. तिने जी चूक केली होती त्याबद्दल तिने माफी मागितली. गायत्री पण रडायला लागली. गायत्री रडायला लागली म्हणून आई सुद्धा रडत होते. त्या दोघी बोलतच होत्या. तोपर्यंत गायत्रीच्या बाबांनी फोन हिसकावून घेतला आणि म्हणाले की आमचा आणि तुझा संबंध संपला आहे. त्यामुळे इकडे माघारी येण्याची काही सुद्धा गरज नाही. आणि तूच म्हणाली होती की जर काही बनली तरच तू माघारी येणार आहे, नाहीतर मरणार आहे. आतापर्यंत जिवंत का आहे? जाऊन मर कुठेतरी, असं तिचे बाबा तिला रागात बोलत होते. हे ऐकून गायत्रीने फोन कट करून टाकला. गायत्री खूप रडते आणि ती विचार करते की बाबा जे बोलत आहेत ते बरोबर आहे. माझ्यामुळे बाबाला खूप काही सहन करावे लागले. गायत्री जीव देण्यासाठी निघाली. चालता चालता ती एका पुलावर येऊन थांबली. तिथे एक मासेवाला मासे पकडत होता आणि काही मुले नदीच्या किनारी खेळत होते. काही 4-5 मुले घोळका करून खेळत होते, पण एक मुलगा एकटाच खेळत होता. तो एकटा खेळून खेळून थकला आणि नंतर तो त्या दुसऱ्या मुलांकडे पाहत बसला. तो मुलगा विटीदांडू खेळत होता, पण त्याला नीट खेळताच येत नव्हतं.
त्याने परत हिम्मत करून विटूदांडू मारू लागला आणि तो बरोबर नेम लागला म्हणून तो मुलगा आनंदाने नाचू लागला. गायत्री हे सगळं पाहत होती तेव्हा तिथे किशोर आला. किशोर गायत्रीसोबत ऑफिसमध्ये काम करत होता. तो नदीच्या पुलावर पाहून गायत्रीला म्हणाला की तू इथे कशी काय आली आहे? गायत्री रडत होती. तिने पटकन आपले डोळे पुसले. किशोर म्हणाला की गायत्री तू रडत होती? गायत्री म्हणाली नाही, माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलतं त्यामुळे डोळ्यातून पाणी आलं. किशोर म्हणाला की आता माझ्यासोबत पण खोटं बोलणार आहेस का? गायत्री म्हणाली की तसं काही नाही. किशोर तिला बोलतच होता तेव्हा गायत्रीचा फोन वाजला. तर फोन तिच्या बहिणीचा म्हणजेच मिनलचा आला होता. किशोरपासून लांब जाऊन गायत्री तिच्या बहिणीसोबत बोलू लागली. ती म्हणाली की गायत्री कशी आहेस? गायत्री तू गेल्यावर आम्ही तुला खूप शोधलं पण तू कुठे सापडली नाही. गायत्री म्हणाली की ताई मी तुला किती सांगितलं पण तुम्ही कोणीच माझं मन ऐकून घेतलं नाही त्यामुळे मला हे पाऊल टाकावे लागले. मिनल म्हणाले की जे झालं ते विसरून जा आणि घरी माघारी ये. काही दिवसांनी बाबासुद्धा तयार होतील. गायत्री म्हणाली मी जोपर्यंत काही बनत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. ताई तो आईला सांग मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. असं म्हणून गायत्रीने फोन ठेवला. किशोर तिच्याजवळ गेला आणि म्हणाला की का रडत आहे आणि कोणाचा फोन होता? गायत्री म्हणाली की असंच एका मैत्रिणीचा आला होता. किशोर म्हणाला की नक्कीच काहीतरी आहे त्यामुळे तू माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत नाही. किशोर म्हणाला की जर तू आता मला नाही सांगितलं तर गायत्री आजपासून आपल्या दोघांची दोस्ती संपली. गायत्री म्हणते की मला माझ्या झालेल्या आयुष्याबद्दल कोणालाच काही सांगायचं नाही. किशोर म्हणाला की मला सांग, मी कोणाला सुद्धा सांगणार नाही. गायत्री म्हणते ठीक आहे, आपण चालत चालत बोलू. गायत्रीने तिच्या आयुष्यात जे काही घडलं ते सगळं किशोरला सांगितलं. किशोरला हे ऐकून खूप दुःख झालं. ते दोघं परत आपापल्या घरी गेले. संध्याकाळी किशोरने व्हॉट्सअपवर गायत्रीला एक मेसेज केला आणि त्यात लिहिलं होतं की पटनामध्ये SDMची नोटिफिकेशन आली आहे त्यामुळे आता तयारीला लाग आणि आपण दोघे मिळून तुझ्या परीक्षेची तयारी करू. हा शेवटचा प्रयत्न करून बघायचा असा विचार गायत्री पण करते. काही दिवस तिचे अभ्यास करण्यात गेले होते. तिने ट्युशन लावले आणि मनापासून अभ्यास करत होते. 2 वर्षानंतर तिचे बाबा सकाळच्या वेळी दररोज सारखे पेपर वाचत होते आणि त्यांनी पाहिलं की पेपरमध्ये SDM झालेल्या मुलीचा फोटो आला होता. ती मुलगी गायत्री होती. जेव्हा गायत्री तिचा फोटो पेपरमध्ये आलेला आहे हे पाहते ते पाहून तिला खूप आनंद होतो. पण एका मिनिटानंतर ती लगेच रडते. थोड्या वेळानंतर तिला किशोरचा फोन येतो आणि तो म्हणतो की कॉफी शॉपमध्ये मला भेटायला ये. तिथे गेल्यावर किशोर तिला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो आणि म्हणतो की गेल्या 2 वर्षापासून तू तुझ्या घरी फोन केला नाही. तू तुझ्या घरी फोन कर. कदाचित त्यांनी तुझा फोटो पेपरमध्ये वाचला असेल आणि त्यामुळे तुझ्यावरचा रागसुद्धा गेला असेल. गायत्रीने खूप वेळा फोन केला परंतु तिच्या आईचा फोन लागत नव्हता. किशोर तिला म्हणतो की तू तुझ्या घरी जा. कदाचित तुला समोर पाहून तुझे वडील तुला माफ करतील. ठीक आहे किशोर, मी प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी गायत्री तिच्या घरी गेली. तिच्या घराचा दरवाजा उघडा होता. असं पण गावातल्या घरातील लोकांचा दरवाजा नेहमी उघडाच असतो पण घरात कोणीच नसतं. त्यामुळे गायत्री दबक्या पावलांनी आतमध्ये जाते. पण तिच्या आईला कळते की कोणीतरी आलं आहे. मग तिची आई म्हणते की कोण आलं आहे? जेव्हा तिची आई बाहेर जाते तर समोर गायत्रीला पाहून
तिला मिठी मारून मोठमोठ्याने रडते। त्या दोघी गप्पा मारत बसतात। तिची आई सरसकट खूप प्रश्न विचारते। तोपर्यंत बाहेरून तिचे वडील येताना दिसतात। पटकन गायत्री उठते आणि आपली मान खाली घालून बाबापाशी उभा राहते। तिची आई म्हणते की बघा ना, आपली गायत्री आली आहे आणि तुम्ही आता हिला काही सुद्धा बोलू नका, नाहीतर ही अजून आपल्या घरातून निघून जाईल। तिचे वडील 2 मिनिट शांत बसतात आणि खूप रडतात आणि गायत्रीला हात जोडून तिची माफी मागतात। मला माफ कर गायत्री, त्यावेळेस माझा निर्णय चुकीचा होता। बाबा, तुम्ही माफी मागू नका, चूक तर माझी होती। मीनल आणि तिचा नवरा सुद्धा तिथे आले होते, कारण गायत्रीने तिच्या बहिणीला फोन करून सांगितलं होतं की मी बाबांच्या घरी जात आहे। घरी बाबा गायत्रीला काही बोलू नयेत म्हणून मीनल आणि तिचा नवरा पटकन आले होते। थोड्या वेळानंतर तिचे बाबा खूप सन्मानाने गावात फिरतात। काही लोक म्हणत होते ना की त्यांची मुलगी कोणासोबत तरी पळून गेली आहे, पण आज त्यांची मुलगी अधिकारी बनून आली आहे म्हणल्यावर सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि त्यामुळे तिच्या बाबांना पण खूप अभिमान वाटतो। गायत्रीला ट्रेनिंगसाठी जायला लागणार होते। काही महिन्यानंतर ट्रेनिंग घेऊन गायत्री घरी आली आणि ज्या मुलासोबत गायत्रीचं लग्न जमलं होतं त्या मुलाचं अजून लग्न झालं नव्हतं आणि तो मुलगा अजून गायत्रीचा हात मागण्यासाठी आला, पण तिचे बाबा म्हणाले की ह्यावेळेस मी माझ्या मुलीच्या मनाप्रमाणे लग्न करणार आहे। ह्यावेळेस मी तिच्यावर कोणतीच जबरदस्ती करणार नाही। जर तिला खरंच तुमच्यासोबत नातं जोडायचं असेल तर ती स्वतःहून सांगेल। गायत्री म्हणाली की बाबा, मला यांच्यासोबत लग्न करायचं नाही। हे ऐकल्यानंतर ते पाहुणे रागाने निघून जातात। गायत्री नंतर किशोरबद्दल सांगते की त्याने तिची किती मदत केली, तो किती चांगला मुलगा आहे, त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे। असं पण किशोर अनाथ आहे, त्यामुळे त्याच्या घरच्यांना बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही। त्याला सुद्धा मी खूप आवडते। आम्हा दोघांना पण लग्न करायचं आहे। नंतर किशोर आणि गायत्रीचं लग्न खूप धूमधडाक्यात साजरा होतं। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।